नमस्कार. माझ्या एका व्यक्तिगत प्रसंगापासून आणि अनुभवापासून या व्हिडिओचा प्रारंभ करतोय. मी लातूरला असताना माझा पाय खूप दुखू लागला. वेगवेगळ्या डॉक्टरला दाखवून झालं. पाय दुखण्यासाठीच्या वेदनाशामक गोळ्या देण्यात आल्या. पण अचानक एक आयुर्वेदिक डॉक्टर BAMS केलेली मुलगी मला भेटली आणि तिने माझ्या पायाची स्थिती बघून सांगितलं की हा त्रास सांधेदुखीचा वगैरे नाहीये, तर हा युरिक ऍसिडचा त्रास आहे. मुलगी ब्राह्मण होती, डॉक्टर होती आणि तिने माझ्या युरिक ऍसिडच्या वेदनांवर तात्काळ उपचार केले आणि ती वेदना पुढच्या 8 तासामध्ये कमी झाली. ती सांगितली की 2 दिवसांनी अजून या, आपण आज 2 उपचारामध्ये ही वेदना संपवून टाकू. आयुर्वेदिक उपचार असताना सुद्धा सुवर्णशलाका आणि चटके देणं आणि बाकी उपचार, यातून त्या मुलीनं हे सगळं योग्य रीतीने घडवून आणलं. पुढे 1-2 वेळेला त्या मुलीकडून उपचार करून मी घेतले आणि नंतर पुढच्या वेळेला गेल्यावर जेव्हा उपचाराला गेलो तेव्हा कळलं की तिचं लग्न झालंय. लग्न झालंय हे सांगताना परिवारातली मंडळी थोडीशी संकोचल्यासारखी वाटत होती आणि नंतर मला असं कळलं की त्या ब्राह्मण डॉक्टर मुलीचं लग्न एका अनुसूचित जातीतील मुलासोबत डॉक्टर सोबतच झालेलं होतं. मग मी पुढे तो विषय, अरे उपचार आपला गेला एवढंच काय, तो भाव मनात आला होता. आणि नंतर त्या मुलीचा मला परिवारात कॉल आला आणि सांगितलं की ती आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते. मी फार खुलासे करत नाहीये, कारण व्यक्तिगत नाते कोणाची अशी उघड करू नयेत असं मला वाटतं, आणि तुम्ही उपचार करून घेऊ शकता. बघा, एक ब्राह्मण मुलगी एका अनुसूचित जातीतील मुलासोबत लग्न करते. संसार अजूनही सुखाचा चालू आहे, पण आरक्षण मात्र संपलेलं नाहीये. मी का हे म्हणतोय याचं कारण आहे. म्हणजे लोक मला म्हणाले, अरे एक लग्न काय झालं, तू काय शानपणा सांगायला लागला, आरक्षण मात्र संपलेलं नाहीये असं काय बोलायला लागला. तर एक IAS अधिकारी आहेत, अजाक्स नावाची एक संघटना, त्याचे अध्यक्ष आहेत अधिकाऱ्यांच्या याच्या, संतोष वर्मा त्यांचं नाव. मला वाटतं हे संतोष वर्मा ना अनुसूचित जातीत येतात, ना जमातीत येतात, ना अजून काय OBC असतील, कदाचित असतील तर म्हणतोय मी, मला माहित नाही. मी कोणाच्या आडनावावरून कोणाची जात काढत नाही, कारण करमाडचे कुलकर्णी ब्राह्मण नाहीत याची मला खात्री आहे आणि तुळजापूरचे कांबळे ब्राह्मण आहेत याची मला खात्री आहे. त्यामुळं आडनावावरून कोणाची जात मी काढत नाही. आता या संतोष वर्मा नावाच्या अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशामध्ये केलेलं विधान तुम्हाला दाखवतोय, ऐका. एक परिवार में एक व्यक्ति को आरक्षण मिलना चाहिए जब तक कि मेरे बेटे को कोई ब्राह्मण अपनी बेटी दान नहीं करते या उससे उसका संबंध नहीं बना, केवल आर्थिक आधार की अगर बात है तो. ऐकलं? कसली विकृती आहे ही. म्हणजे अमुक एका जातीची पोरगी उपभोगाला मिळणे म्हणजे सामाजिक समता, असला कुठला डोक्यात आलेला विषय हा. म्हणजे ब्राह्मणांची पोरगी उपभोगायला मिळाली तर सामाजिक समता प्रस्थापित होते, अन्यथा तशी सामाजिक समता प्रस्थापित होत नाही. आरक्षण कधी संपेल तर त्याच्या मुलाला ब्राह्मणाची मुलगी मिळाली म्हणजे रोटी बेटी व्यवहार सुरू झाला आणि त्यांचे संबंध प्रस्थापित झाले. यातला संबंध हा शब्द खूप महत्वाचा आहे. तो म्हणतोय की जे तुमच्या मुलीचे, ब्राह्मणाच्या मुलीचे आणि त्यांच्या मुलाचे संबंध होतील तेव्हा आरक्षण संपुष्टात येईल. असं जर असेल तर संतोष वर्माजी, मला काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवायची आहेत. मला फक्त सांगा, आरक्षण संपुष्टात आलं आहे का? आता मी जेव्हा आमच्या देशात जातीयवाद नव्हताच, जन्मानं जात ठरत नव्हती याचे उदाहरणं जेव्हा सांगत होतो की एका कोळीणी सोबत क्षत्रिय लग्न करत होता, तिचं नाव मत्स्यगंधा असं होतं, तिच्यासोबत शंतनू लग्न करायचा, तेव्हा म्हणायचे की हे काय होत राहतं. मी जेव्हा म्हणालो की विश्वामित्रांचे दाखले दिले, मी दुष्यंत शकुंतलेचा दाखला दिला, ब्राह्मण कन्या विश्वामित्रांची आणि मेनकेची कन्या जी कण्व ऋषींच्या आश्रमात राहिली, ती दुष्यंत नावाच्या राजाची पत्नी झाली. मी जेव्हा असे उदाहरणं देत होतो ना, म्हणजे रामाची बहीण शांता जी श्रृंग ऋषीची
पत्नी होऊ शकते. तेव्हा लोक मला म्हणायचे की कुलकर्णी जास्त शहाणपणा करायचा नाही, जरा उलटी उदाहरणं सांगा. कोणत्या दलितांच्या घरात मुलगी गेली आहे का ब्राह्मणाची, जरा हे सांगा. आता इथे ब्राह्मण कन्या भोगण्याची स्वप्न बघणाऱ्या माणसांच्यासाठी मला काही चिरकाल टिकलेले विवाह सांगायचे आहेत. आणि आरक्षण संपलंय का हा प्रश्न विचारायचा आहे. भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी सविताजी या कोणत्या जातीच्या होत्या? तिथून सुरुवात करतो. त्याच्या आधी पण करता येऊ शकेल, पण मला ती करायची नाहीये, उगाच सांगायचं नाही. यांच्या दुसऱ्या पत्नी सविता या कोणत्या जातीच्या होत्या? डॉक्टर आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी या कोणत्या जातीच्या आहेत? ब्राह्मण जातीच्या आहेत. म्हणजे सविताताई ब्राह्मण जातीच्या, प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी ब्राह्मण जातीच्या, रामदास आठवले यांच्या पत्नी ब्राह्मण जातीच्या. ही जरा उदाहरणं मी एकाच जातीतून सांगतोय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय, प्रकाश आंबेडकर काय किंवा रामदास आठवले काय, ही एकाच जातीतून सांगतोय. सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नी कोणत्या जातीच्या? विवाह झाला होताच ना, होताच ना, मग काय म्हणायचं याला. चला जरा वेगळ्या जातीकडे गेलं पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी कोणत्या जातीच्या? गोपीनाथ मुंडे जे महाराष्ट्राचे मोठे नेते झाले, त्यांच्या पत्नी कोणत्या जातीच्या? त्यानंतर सुशील कुमार शिंदेच्या वैद्य बघितल्या, गोपीनाथ मुंडेंच्या महाजनांच्या घरात बघितल्या, आठवलेंच्या काशीकरांच्या घरातल्या बघितल्या, आंबेडकरांच्या मायदेव घरातील बघितल्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नी कोणत्या त्या बघितलं. अजून एक मोठे नेते होऊन गेले ज्याचं रेकॉर्ड मुख्यमंत्री पदाचं शरद पवारांना मोडता आलेलं नाहीये, ते म्हणजे वसंतराव नाईक. या घाटे परिवारातील, ब्राह्मण परिवारातील कन्या वत्सलाबाई घाटे ज्या वसंतराव नाईकांच्या पत्नी बनतात आणि हा संसार सुखाचा होऊन चालू लागतो. मग NT, SC या सगळ्या प्रवर्गामध्ये ब्राह्मण मुली विवाह करून जात असतील आणि तरीही आरक्षण संपत नसेल, तर संतोष वर्मा सांगतायत ते काय आहे? म्हणजे उगाच आपलं काहीतरी एखादं असं फेकून वक्तव्य द्यायचं आणि त्याच्यावरती भाष्य करत राहायचं, याला काय बोलायचं? म्हणजे टाळ्या पेटणारी वक्तव्य करायची, बरं वाटावं अशी वक्तव्य करायची आणि ब्राह्मणांच्या विरोधात विष पेरायचं. लक्षात ठेवा, ब्राह्मण समाजावर टीका करणे ही फॅशन बनली आहे, फॅशन बनली आहे. ब्राह्मण लाचार नाही ही टीका सहन करायला, आणि ब्राह्मण आचारही नाही, आचार म्हणजे लोणचंही नाही, या चवीला म्हणून, तोंड चवी बदलायला म्हणून वापरायला. चटण्या, लोणच्या, कोशिंबिरी असं ब्राह्मण समाजाला करणं बनण्याचं कारण नाही आणि लाचार समजण्याचंही कारण नाही. मुळात सगळ्या जातीतल्या मुलींची विवाह करणारा, सगळ्या जातीमध्ये आपल्या मुली देणारा हा ब्राह्मण समाज आपल्या विशिष्ट कर्माच्या जोरावर वेगळेपण शाबूत ठेवत असेल, तर त्या वेगळेपणाला श्रेष्ठत्व असं समजण्याचं कारण नाही, ते वेगळेपण आहे एवढंच समजावं. आणि अशा संतोष वर्मा सारख्या अधिकाऱ्यांनी रोटीबेटी व्यवहाराच्या नावाखाली संबंध प्रस्थापित करण्याची विकृती दाखवू नये एवढंच अपेक्षित आहे. नमस्कार.